आपलं नाव सांगा. मी दिनेश साने, कोळडे गावचा माजी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. ह्या बॉडीमध्ये उपसरपंच म्हणून 4 वर्ष काम केलेलं आहे आणि आता प्रशासक समितीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करत आहे. आज या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल कोळडे गावच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विषय कालचे जे काही आमदार साहेब आणि माझ्यामधले जे काही संभाषण त्या ठिकाणी व्हायरल झालं आणि खरं तर काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की बाबा मला पण काही जणांचे फोन आले तालुक्यामधून की बाबा हा विषय नक्की काय आहे. कारण की एखादा विषय त्या ठिकाणी संभाषणात जातोय पण अर्धवट माहिती त्या ठिकाणी गेलेला आहे. मग तो विषय आपल्यामार्फत मी त्या ठिकाणी क्लिअर करतो की हा साखव पूल या ठिकाणी आमच्या मागं जो आहे हा साखव पूल खरं तर ही भूमी संतांची महंतांची आणि संत ज्ञानेश्वरांची पदस्पर्शाने पावन झाली भूमी आहे. इथं खोटं बोलण्याचं संदीप भाऊ आणि वाणीसाहेब या ठिकाणी काम नाही. जे खरं आहे तेच त्या ठिकाणी मांडण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. विशेषतः खरं तर या ठिकाणी आमचा जुना पूल माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या आमदार फंडामधून त्या ठिकाणी झाला होता आणि रहदारी त्या ठिकाणी आमची चालू होती. अतिशय चांगला पद्धतीचा पूल त्या ठिकाणी तो होता. परंतु या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता आमचा पूल रातोरात त्या ठिकाणी 12-1 वाजता त्या ठिकाणी उकरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो पूल उकरून त्याचं गौण खनिज त्या ठिकाणी विकण्याचं काम या ठिकाणी जे असणारे तत्कालीन या कामाचे ठेकेदार DB गटकळ यांनी तो त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा माझा ठाम त्या ठिकाणी आरोप आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तो पूल नवीन पूल त्या ठिकाणी मंजूर झाला मी त्याच्यानंतर बोलणारच आहे. परंतु ह्या पूल ज्या ठिकाणी उकरत असताना त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत पत्रेवर संबंधित एजन्सीने कोणत्या एजन्सीने तो काम केलेलं आहे. मग दांगड साहेबाच्या काळामध्ये PWDने काम केलं आहे का, जिल्हा परिषदेने तो पूल बांधला आहे का, छोटे पाटबंधारे विभागाने तो बांधला आहे का. जर त्या एजन्सीने बांधला असेल त्या एजन्सीकडं ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करणं अपेक्षित होतं आणि त्याचं निर्लेखन करणं गरजेचं होतं. त्याचं निर्लेखन झाल्याच्या नंतर तो पूल किती वापरजोगा आहे याचं निर्लेखन त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी त्याचं स्वामित्व म्हणजे आपण गौण खनिजाची रॉयल्टी आपण म्हणतो ती शासन दरबारी भरली का, त्याचं चलन घेतलं आहे का, या ठिकाणी कोणती कारवाई झालेली नाही. आणि आमचा असणारा पूल त्या ठिकाणी उखडण्याचं काम तोडण्याचं काम आपण पाहत त्या ठिकाणी मोऱ्या पडल्या आहेत. त्या मोऱ्यासुद्धा त्या ठिकाणी तोडून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. म्हणजे जुना पूल त्या ठिकाणी होता तो पूल आमचा बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी तोडलेला आहे. ठेकेदाराने त्या ठिकाणी आमचा पूल त्या ठिकाणी तोडला आहे. या मोऱ्या त्या ठिकाणी पडल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट संदीप या ठिकाणी सांगायची आहे की हा पूल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मौजे कोळवाडी आळे ज्ञानेश्वर देवस्थान चौक शेळकेमळा कोळवाडी ओढा साखव बांधणे अशा प्रकारचा कार्यभार आदेश, त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंत्याची तांत्रिक मंजुरी आळे ज्ञानेश्वर महाराज शेळकेमळा चौक येथे साखव बांधणे आहे. तर काही अडचणी मंदिरापाशी त्या ठिकाणी साखव पूल त्या ठिकाणी बांधायचा होता पण जागेची अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. त्या ठिकाणी तो पूल होऊ शकला नाही. ही 18/6/25ची तांत्रिक मंजुरी आहे. पण 2-4 महिन्यामध्ये व त्या ठिकाणी काही जागेच्या अभावी काही तांत्रिक काही गोष्टी असतील होऊ शकला नाही. मग तो पूल या ठिकाणी करण्याचं ठरलं. माझं त्या कामाला विरोध नाही. हा पहिला या ठिकाणी मी क्लिअर करतो. कारण की गावचं काम आहे, विकासाचं काम आहे. गावचं पाव पुढं करत असताना मी मागच्या काळात सरपंच काम केलं आहे. चांगलं काम झालं पाहिजे. गावात पूल होतोय, स्वागत आहे. पण ते काम करत असताना 11/6/25ला ग्रामपंचायतकडून त्यांनी कामात बदल म्हणजे काय का संत ज्ञानेश्वर महाराज चौक येथे साखव पूल बांधणे या कामाच्या जागेमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे कोळवाडी गावठाण येथे जिल्हा परिषदच्या शाळेच्या लगत त्या ठिकाणी ते काम करण्याचं कामात बदल करण्याचा प्रस्ताव आमच्याकडून त्यांनी घेतला. मग घेतल्यानंतर माझं म्हणणे संदीप भाऊ असं आहे की त्या ठिकाणीची भौगोलिक परिस्थितीचं एस्टिमेट माझ्या हातामध्ये आहे. एस्टिमेटवरती सुद्धा त्याच प्रकारचं नाव आहे. मग एस्टिमेट कुठलं झालेलं आहे हे बघा. एस्टिमेट सुद्धा माझ्याकडे आहे. एस्टिमेट त्या कामाचा आहे. मग त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती ह्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती फरक आहे. मग ह्या ठिकाणी उपअभियंत्यांनी किंवा जे GI असतील त्यांनी या ठिकाणी येऊन ग्रामपंचायतच्या आमच्या बॉडीला विश्वासमध्ये घेऊन या ठिकाणी असणाऱ्या जागेचं एस्टिमेट अंदाजपत्रक करणं गरजेचं होतं. या ठिकाणी उंची किती घ्यायची, त्याची लांबी किती घ्यायची, त्याची रुंदी किती घ्यायची, या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला विश्वास घेऊन करणं गरजेचं होतं. ह्यानंतरच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा आजपर्यंत संदीप भाऊ ना एस्टिमेट बदली झालं ना त्याचा TS झाला. आणि शासकीय नियमाप्रमाणे जागेत बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी नवीन एस्टिमेट, नवीन TS आणि नवीन टेंडरिंग करणं गरजेचं आहे. पण कोणतंही काम त्या ठिकाणी झालं नाही. एस्टिमेट ती काढलं, TS ती काढला, टेंडर त्या जागेचं अर्धा किलोमीटर जागेचं 1 किलोमीटर जागेचं आणि काम या ठिकाणी होते. ठीक आहे. ह्या झाल्या प्रशासकीय गोष्टी. ह्या गोष्टी प्रशासकीय आहेत.
हे बदल करू होतील, गावचं काम आहे, माझा विरोध नाही. परंतु या ठिकाणी आज तुम्ही जे काम पाहताय हे 60 लाख रुपयाचं काम इस्टिमेट प्रमाण आहे. म्हणजे शासनाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपअभियंत्यांनी जे एस्टिमेट केलंय हे 60 लाख रुपयाचा पूल आहे. आपण बाजूला जरा, हा 60 लाखाचा पूल आहे, हा आपण कव्हर करा. या इकडं माझी तुम्हाला विनंती आहे, हा पूल तुम्ही पूर्ण कव्हर करा संदीप भाऊ. हा पूल तुम्ही पूर्ण करा. हा 60 लाख रुपयाचा एस्टिमेट आहे. हे हा पूल आपण पूर्ण कव्हर करा. हा 60 लाखाचा पूल त्या ठिकाणी त्यांचं म्हणणे आहे. ओढा कुठून येतोय आणि पाणी आणि त्यानंतरची माझी भूमिका अशी आहे की हा 60 लाखाचा पूल आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे याचं एस्टिमेट जरी 60 लाखाचं असलं तरी प्रथमदर्शनी मी मावळामध्ये पण साखरपुलाची कामं चालू आहेत. मावळामध्ये पण आत्ता पण लाईव्ह कामं चालू आहेत. मी त्या कामाची सुद्धा पाणी करून आलो आहे. आपल्या गावात जर पूल होते तर मी दुसऱ्या गावात पण जाऊन आलो. तर 60 लाखाचा पुलाचं मी काम पाहत असताना तो आवडवे पूल त्या ठिकाणी मी पाण्यात माझ्या आलेला आहे. ह्या कामाचं माझं विनंती आहे आपल्यामार्फत अधिकाऱ्याला विनंती का कोणाच्याही दावाला बळी न पडता आपण याचं शासकीय दरानं मूल्यमापन करून MB करून त्या ठेकेदाराला तेवढंच बिल तुम्ही अदा करावं. माझं वैयक्तिक मत असं आहे. मला कोणाला मी कोणावर टार्गेट करतोय, टीका करतोय, टिप्पणी करतोय हा विषय नाही. वाणी साहेब, माझं म्हणणं एवढंच आहे का माझ्या बुद्धीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे मी अनेक संदीप भाऊ साखर पूल पाहिले तालुक्यात जाऊन या 2 दिवसामध्ये. ह्याच योजनेमधले जिल्हा नियोजनमधून साखर पूल आलेले आहेत, ते पूल मी पाहिले, हा पूल पाहिलाय. माझ्या माहितीप्रमाणे मला हे 60 लाखाचं काम वाटत नाही. त्यामुळं शासनाकडे विनंती आहे, अधिकाऱ्यांकडे विनंती आहे की त्यांनी याचं शासनाचे पैसे आहेत आपण योग्य ते आपण या ठिकाणी याचं मोजमाप करू, MB करून ते बिल आपण अदा करावं एवढी माझी आपल्यामार्फत विनंती आहे. राहिला मुद्दा त्या ठिकाणी काल आमदार साहेबांनी मला फोन केला. आमदार साहेबांनी मला बोलले, दम दिला. ठीक आहे, ते मोठे आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, मी लहान आहे, मला त्यांच्यावरती काही बोलायचं नाही. शेवटी ते बोलले तरी मला काही राग नाही त्याच्यामध्ये, कारण ते दादा आहेत, काही विषय नाही. परंतु ज्या दादांनी मला फोन केला, मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढीच अपेक्षा होती की दादांनी एवढंच म्हणायला पाहिजे होतं, दिनेश तू कुठं आहे, तू भेटायला ये. मी त्या ठिकाणी दादाला मी भेटायला गेलो असतो आणि माझ्या ज्या काही शंका आहेत, ज्या काही माझ्या तक्रारी आहेत, ज्या काही माझ्या अडचणी आहेत, मी दादाला त्या सांगितल्यास. दादा बा मला कामाला माझा विरोध नाही. आणि मी खंदीभाऊ तुम्हाला आज सांगतो, एवढं काम झालेलं आहे, मी त्याला विरोध केला नव्हता. मी आज तांत्रिक मान्यता बदलर, उद्या बदलर, पेपर बदलतील म्हणून मी वाट पाहिली, पण कुठेही त्या ठिकाणी बदलायचं काही मला चान्स दिसले नाहीत. माझं म्हणे दादा एवढंच होतं, दादाने मला हे सांगायचं होतं का ठीक आहे पुलाचं काम चालू आहे, तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत, तुझ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या ठिकाणी मी दूर करतो आणि ह्या पद्धतीनं आपण तो प्रश्न सोडू. एक तालुक्याचे आमदार म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडून मला ह्या पद्धतीचं शब्द अपेक्षित होते. पण दादांनी काय, दादा टेन्शनमध्ये असतील मला माहीत नाही, पण दादा मला त्या ठिकाणी दादांनी या शब्दामध्ये त्या ठिकाणी मला बोलले. ठीक आहे, बोलले, मला त्याचा राग नाही. परंतु तालुक्याच्या जनतेने, समजा तालुक्याच्या जनतेने अनेक प्रश्न विचारले किंवा तालुक्यात त्यांनी फोन केले, तर दादा ह्या शब्दात त्यांना उत्तर देणार का, हा आपल्यामार्फत मला त्या ठिकाणी शब्द आहे. आपण तालुक्याचे आमदार आहात, आपण लोकांच्या तक्रारी सोडवल्या आहात, त्याच्यामुळे आपण दादा आपण त्या ठिकाणी मला काल बोलवलं असतं तर मी आपल्यापर्यंत आलो असतो, नक्कीच आलो असतो. या ठिकाणी तुमच्यावर माझा राग रुसवा नाही. परंतु तुम्हाला जर कोणी माझ्याबद्दल चुकीचं काही सांगितलं असेल तर कदाचित आपण तो संभ्रम दूर करावा अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे. आणि खरं तर ह्या ठिकाणी आपण पाहिले पाणी ओढा त्या बाजूला आहे, इकडून एक ओढा येतोय, उत्तरच्या बाजूने ओढा येतो. ह्या पुलाची दिशा संदीप भाऊ आपण पाहिली, ही दिशा आपण पाहिली. आता जर हे पाणी आपण यामार्फत घेणार असेल तर इकडले जे काही शेतकरी आहेत, हे बघ पाणी इकडे आहे. पूल पुढे होता थोडासा, पाणी इकडे आहे, हा ओढा आहे, हा ओढा आहे. आणि पूल असं पूल बघा तुम्ही. आता हे पाणी जर आपण असं घेतोय, इकडून घेतोय, तर हा जो शेतकरी, हा शेतकरी सर इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. ह्या बिचाराचं किती मोठं नुकसान होणार आहे. हे पाणी अगोदर कसं जायचं, पाणी इकडून होतं, नळ्या होता, तिरप होतं, इकडं इथून पाणी जात होतं असं. सर मी उभं राहिलो ना, इथून पाणी होतं, मी ज्या ठिकाणी उभं आहे का आता, इथून पाणी जात होतं. बघायचं का मोऱ्यांमध्ये, हा मोऱ्यामधून पाणी जात होतं. मोरे पण दिसते, या काय मोरे, या काय आता पण मोऱ्या क्रॉस आहे. आता हे बघा, हे बघा आता पण मोऱ्या क्रॉस साठी भाऊ, आता पण मोऱ्या क्रॉस हे बघा, अजून एक क्रॉस हे बघा आता पण या मोऱ्या क्रॉस आहे.
आणि मग आता त्या पुलाची दिशा बघा तुम्ही, हा पूल पहा, हे बघा या असं पण जातो. मग त्याच्यामुळं काय होणार संदीप भाऊ, का हे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचं आतून नुकसान होणार आहे ना सर. ते मला सांगा, ते पाणी ज्यावेळेस म्हणजे अतिवृष्टी झाली तर ते पाणी त्या तिकून येते, दाखवतो ते पण. पाणी पाहू हे बघ हा ओढा आणि याच्यामुळे या बघा, समोर दिसतात ना पप्पू, हा. हे बघ समोर दिसतात, हे बघ ते बघा याच्यामुळे ते बघा, कुठे ते बघा, समोर मोरे ते बघा, ते बघा, ते बघा. हा दिसते, तोंड दिसते. म्हणजे संदीप भाऊ, मला या ठिकाणी असं सांगायचं की मला या पुलाची दिशाच कळली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता जर हे पाणी आपण विकून घेतलं, आता हे इथं संगम होणार काय? मग आता बघा ना तुम्ही, दिशा बघा ना पुलाचं, हे बघा ना तुम्ही. मग ह्या वावरावरचं आतोनात मोठं नुकसान होणार आहे. मग आता यांनी काय, आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली की एस्टिमेट जे आहे, हे एस्टिमेट आता हा डांबरी आहे, तुम्ही डांबरीवरून आलात, पुढे डांबरी एस्टिमेटला दोन्ही बाजूनी 4 लाख रुपयाचं खडीकरण पकडले. पण डांबरावरती खडीकरण करतात का? डांबरावर खडीकरण एस्टिमेटला आहे सर. मग माझं म्हणणंच ते एस्टिमेट कुठलं आहे, मग हे दुरुस्त करायला पाहिजे ना. त्याच्यानंतर 4 लाख रुपयाचा भरावा दाखवला एस्टिमेटमध्ये, मी एस्टिमेटची कॉपी तुम्हाला देतो. 4 लाख रुपयाचा भरावा एस्टिमेटला, मग 4 लाखाचा भरावा हे कुठं करणार तुम्ही सांगा? इथं उंची बघा, आमचा रोड बघा, हा रोड बघा, 4 लाख रुपयाचा भरावा कुठं करणार? आता हे बरोबर सेम लेवल आले ना. 4 लाख भरावा कुठे आहे? आणि दोन्ही बाजूला खडीकरण पकडले. मग आमचं म्हणणेच ते होतं, तुम्ही या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही करा. उद्या हा पूल पडला, काही गोष्टी घडल्या, काय दुर्घटना घडली, हा पूल पडला, तर ग्रामपंचायतकडं मी त्यांना काय म्हटलं, मी एक सर्वसामान्य नागरिक आहे किंवा प्रशासकीय समिती सदस्य आहे. ग्रामपंचायतीचं काम करत असताना एखाद्या नागरिकाने उद्या 2 महिने 4 महिने उद्या अर्ज केला, उद्या या पुलाचा काही धोका झाला किंवा काही घटना घडली किंवा काय झालं, तर ग्रामपंचायतकडं परफेक्ट पेपर असणं गरजेचं आहे. मग पेपर कुठले संदीप भाऊ? 1 किलोमीटरवरची, आणि काम कुठलं इथलं. मग ग्रामपंचायत सदस्य नात्यानं मी ते पेपर परिपूर्ण असावेत ही मागणी मी जर केली, तर त्यात चूक काय असावी मला असं वाटत नाही. तो पण मी बाजूला ठेवला. पण कमीत कमी तुम्ही इकडे खडीकरण पकडलंय, तुम्ही 4 लाखाचा भरावा पकडलाय, या गोष्टीचं कमीत कमी ह्या एस्टिमेटला दुरुस्त झालं पाहिजे का नाही संदीप भाऊ? जाणीवपूर्वक फायदा करून दिला जातोय का? मला असं वाटतंय. त्याच्यामुळे माझं प्रशासनाला विनंती आहे संदीप भाऊ, जर प्रशासनाने याचं मोजमाप करून जर बिल दिलं नाही, हा पैसा कोणाचा आहे? काल आमदार साहेब म्हटले, मी बोललो हा पैसा शासनाचा आहे, आणि मला वाटलं शासनाचा आहे. आम्ही कर भरतोय, दादांच्या माध्यमातून आलाय, त्यांचं गावच्या वतीने स्वागत आहे, माझ्या वतीनं वैयक्तिक त्यांचं स्वागत आहे. परंतु ते स्वागत करत असताना त्यांच्या आमदार फंडातून म्हणा किंवा त्यांच्या शिफारसीने त्यांनी फंड दिलाय, त्यांचं स्वागत करतो, जाहीर स्वागत करतो. परंतु त्यांचं जे शब्द होते की बाबा मी पैसे दिलेत, माझं म्हणणे असं आहे की शासनाचे पैसे तुमच्या आमच्या कराचा पैसा आहे, गोरगरिबांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, तो पैसे आपण पैशासाठी वापरतो, आणि तो पैशाचं योग्य तो उपयोग व्हावा. अधिकाऱ्याला तुमच्या मार्फत विनंती आहे, जर याचा कदाचित कोणाच्या आदाबाखाली येऊन जर तुम्ही ते बिल जर पास करत असाल चुकीचं, तर या ठिकाणी मी आमरण उपोषण करीन, प्रसंगी जीव देईल, पण मी शासनाचे पैसे आणि गावचा फायदा मी सोडणार नाही, हे ध्यानात ठेवा. कारण की हे पैसे सर्वसामान्यांचे आहेत. त्याच्यामुळं मी अधिकाऱ्यांना आपल्या मार्फत सांगतोय, तुम्ही चुकीचं कराल तर मी उपोषण करणार, आणि मी करणार. आणि ते पण अजून एक सांगतो, कारण की मी माहिती अधिकाऱ्याला कार्यकर्ता नाही, माझी तुम्ही माहिती आहे का, मी 2017 पासून काम करतोय, सरपंच म्हणून काम केलं, उपसरपंच काम केलं, गावातले अनेक नागरिक माहिती आहे. मी गावाला पण विनंती करतो माझ्या, की मी हे काम आपलं जरी गैरसमज झाला असं गावचा की बाबा सरपंचांनी या कामामध्ये केले, तर गावाला सुद्धा विनंती आहे माझी की ह्या कामाला माझा विरोध नाही, माझा विरोध ह्या पेपरला आहे. परिपूर्ण पेपर असावेत, या एस्टिमेटमध्ये जे काही त्रुटी आहेत इकडे खडे त्या त्रुटी दूर कराव्यात. ह्या पद्धतीनं मी ह्या ठिकाणी मी भांडतोय, ह्या कामाला माझा विरोध नाही. हा पूल आपल्या फायद्याचा जरी असला तरी तो पूल आपल्याला करायचा आहे, परंतु तो योग्य आणि बरोबर करायचा आहे, पेपर योग्य करायचे आहेत, अशी आपल्यामार्फत माझ्या कोळवडीच्या जनतेला माझी विनंती आहे. आपण कोणताही भ्रम करू नये, कारण याच्यामध्ये राजकारण होणार आहे. याच्यामध्ये सांगणार का त्याला पुला बंद पाडायचं आहे, त्याला ते काम नको आहे. पण माझी विनंती आहे का बाबा माझं याच्यामध्ये काम बंद पाडण्याची भूमिका नाही. हा पूल लवकरात लवकर झाला पाहिजे, पण कसं झाला पाहिजे, त्याच्या जेवढं निधी आहे, त्याचं जेवढं काम आहे, तेवढे पैसे ठेकेदाराला मिळावेत. तुमचं म्हणणे टेंडरमध्ये खर्च कमी आहे आणि
पैसे घेणार जास्त. टेंडरमध्ये ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त व्हाव्यात, या ठिकाणी पेपर बनावेत आणि या ठिकाणी पेपर ग्रामपंचायत मिळावेत, अशा प्रकारची माझी आपल्या मार्फत मागणी आहे. तुम्ही अतुल बेनकेंचे कार्यकर्ते आहात असे सोशल मीडियाच्या. नाही ठीक आहे ना, मी कार्यकर्ता जरी असलो पण अतुल बेनके हा पार्ट वेगळा आहे, मी एक गावचा नागरिक म्हणून या ठिकाणी बोलतोय. अतुल बेनकेचा जरी मी कार्यकर्ता असलो तरी काय मला बेनके साहेबांनी करायला सांगितलं नाही. मला माझे काही निर्णय आहेत, मला दिसतंय नाही काय ते. आणि एक ध्यानात ठेवा, मी आदरपूर्वक सांगतो, काल दादांनी मला आदरपूर्वक सांगितलं असं सरपंच तू भेटायला ये, तरी मी दादाला भेटायला गेलो असतो, दादांच्या विनंतीला मान दिला असता, दादाला मी माझ्या अडचणी सांगितल्या असता, दादाने जर त्या दूर केल्या असत्या आधी तर माझं काही म्हणणं नव्हतं. संदीप भाऊ, विकासाचं काम आहे, काम झालं पाहिजे. इथं कोणाचा कार्यकर्ता हा माझा अजिबात भ्रम नाही. मला सांगायचं हेच तर मी कार्यकर्ता पैसे खाणारा नाहीच संदीप भाऊ, माझी तळमळ समजून घ्या. मला काही माझा काही हातधंदा नाही ना. मी आजपर्यंत तुमची माझी आज पहिली भेट आहे, मी कधी हाय कुठं माझं नाही, मला फक्त माझं काम चांगलं आहे. म्हणाले की मी तुमच्या पाठीमागे लागेल, डीबी वाळूंचं मी काय केलं. हे बघा साहेब, आमदार साहेब का बोलले मला माहित नाही. आता डीबी वाळूंचं काय करेल हे त्यांनीच सांगावं, बरोबर, कारण की मी तर काही बोललो नाही ना. आता डीबी वाळून तर मला काय विषय माहिती आहे, त्यांनी बोलले ते त्यांनाच माहिती आहे. आणि जर त्यांचं मला जर माझं काही करायचं असेल समजा तर त्यांनी ते करावं, जाहीर करावं. माझे काय कुठं 2 नंबरचं जनते नाहीत. मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेलो तरुण सहकारी आहे. अनेक लोकांनी या माझ्या गावाने पाहिलं आहे. आम्ही काय बाप इष्टवाली माणसं नाहीत, गरिबातून आम्ही पुढे आलेलो आहेत. दुसरी गोष्ट, माझा जरी हॉटेल व्यवसाय जरी असला तर तो पारदर्शक करायचा, कारण की आपण राजकारणामध्ये काम करत असताना आपण 1 नंबरमध्ये धंदे केले पाहिजेत, कारण की आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यात जवळचा आणि महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळं जरी मी हॉटेल व्यवसाय करत असलो तर तो पारदर्शक करतो, 1 नंबरमध्ये व्यवसाय करतो. आपण काचेच्या घरात राहत असतो तर आपण दुसऱ्या दगडे मारायचे नाहीत. त्याच्यामुळं करण्याचा डर कशाला, मी माझा कारभार स्वतःपासून केला आहे. हवा का संदीप भाऊ, तुमचा बी निर्भीड पत्रकारिता आहे. मला तुमचा स्वभाव का आवडतो माहिती आहे का, हे निर्भीड जे आहे ते स्पष्ट, आणि जे स्पष्ट आहे ते करावं. आणि दादाला माझी विनंती, दादा तुम्ही मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहात, ते तुमच्या माग लागणार आहेत. लागू द्या ना, काय अडचण नाही ना. बघा दादा लागले ठीक आहे, ते म्हणले कागदाने लागणार आहेत, कागदाने लागू द्या, मी कागदाने त्यांना उत्तर देईल ना, काय हरकत नाही. आणि बघा शेवटी तुम्ही काही केलं तरी अधिकारी माझंच ऐकणार असं बोलण्याचं रोख होतं. तालुक्याचे आमदार आहेत ते, पण माझी विनंती आहे तालुक्याच्या अधिकाऱ्यांना, जे डॉक्युमेंटमध्ये आहेत डॉक्युमेंट नाही तुम्ही डॉक्युमेंटने चाला, प्रसंगी मी आमरण उपोषण करेल, असं काही नाही. मी आमरण उपोषण करायला तयार आहे, मेलो तरी चालेल, आमरण उपोषण करेल, असं काय म्हणाले. तुम्हाला आमदार महोदयांचा फोन आलता, हा. फोन किती वाजता आलता? आता साधारण दुपारी 12-1 तारखेला आला असेल. आणि मी माझ्या आईला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो. पहिला त्यांनी मला फोन केला होता, पण मी आतमध्ये असल्यामुळं मी काही फोन उचलला नाही, कारण की मी ट्रीटमेंट माझ्या आईची चेकअप होतं. आणि नंतर मी दादाला फोन केला, मग दादा मी बोला ना आईकडे आलतो. आता ते ऐकलंच सगळ्यांनी. आणि दादा म्हणाले ते नाही तर त्यांनी वाईटमध्ये आहेच ना, त्यांनी विचारलं तुम्ही हे बंद केले काम, तू कोणाला विचारलं, काय विचारलं, मी आमदार आहे, मी ठरवेल का कुठं काम करायचं ते आहे, त्याच्यामध्ये आहेच ना. पण माझं एवढंच विनंती होती की त्यांनी मला बोललं असतं झालं असतं, पण बुवा संदीप भाऊ म्हणल्याप्रमाणे मी मागं लागतो, हे करतो, थोडंसं मला ते अवघड वाटलं. ठीक आहे, आता दादा आहेत ते बोललेत, शेवटी ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आणि आमदार आहेत. हा जीवाला धोका आहे. आता धोका म्हटलं असं तर शेवटी आता जीवाला धोका नाही, आता धोका आता ते त्याच्या हिशोबाने धोका असो. आता मी तर काय आता करतोच पोलीस स्टेशनला अर्ज करणार का काय नाही, आता मी बघू आता माझ्या आता घरचे काय म्हणते तसे. आता माझे आई वडील आहेत, माझे भाऊ आहेत, माझे सहकारी नाही, दबाव नाही. मी संदीप मी कोणाला घाबरत नाही. आणि सगळ्यात मोठा मुद्दा, आपण थोडं बरबडले असं नाही नाही संदीप अजिबात नाही. मग मी एवढं स्पष्ट बोलतोय ना संदीप, डिस्टर्ब व्हायची काय कारणच नाही ना. मी माझं मत तुमच्याकडे मांडलंय, या कामाला माझा विरोध नाही. मी दादाला सुद्धा फोन होती हेच बोलतो, तुम्ही ऐका परत, दादा माझा विरोध नाही, पण दादाने माझं ऐकून घेतलं नाही. माझ्या जर अडचणी ऐकल्या असं दादाने सुद्धा क्लिअर उद्या झाला असताना. आणि डिस्टर्ब होण्याचं काही कारण नाही. माझ्या जीवाचं जर उद्या काय झालं समजा तर ते जनतेला माहिती काय झालं तर ते उद्या काय विषय नाही झालं माझं तर ते जनता पाहिजे ना, कोणी केलं काय केलं काय हरकत नाही. आणि हे जे आहेत हे रामचंद्र अप्पा साने यांचं इथं घर आहे, यांची ही शेती इथपर्यंत, त्यांचे थोडंसं घ्या काय बोलतं त्यांचं मत त्याला मांडायचं. काय साने बाबा काय तुम्हाला हा पूल ज्या वेळेला मला समजलं होणार आहे त्यावेळेला मी ग्रामपंचायत लेटर दिलेलं आहे ऑफिशियल. पुन्हा PWDचे VC साहेब आहेत ना, त्यांना पण लेटर दिलेलं आहे किंवा हे जे आहे याची तुम्ही उंची वाढवू नका. उंची वाढवण्याचे काय, फक्त मोऱ्यांची रुंदी आहे ना, तुम्ही मोऱ्यांची रुंदी वाढवा जेणेकरून पाणी पास होईल. पण त्यांनी त्या पद्धतीने कुठलाही विचार केला नाही आणि मला अजूनपर्यंत कुठलंही लिखित उत्तर दिलं नाही. या बाजूने पण मीच आहे, ह्या बाजूने पण मीच आहे. माझी मोजणीप्रमाणे हद्द पूर्ण त्या भिंतीपर्यंत येते, एवढा माझ्या हद्दीमध्ये येतो. तरी पण मी म्हटलं चला सार्वजनिक काम आहे, चांगलं काम आहे, होते होऊ द्या, हरकत नाही. आणि ही जी उंची आहे ना,
ही ते शिवमंदिराचं दिसतं का ते झाडवरचं तिथपर्यंत उंची जाणार आहे. तिथपर्यंत उंची गेल्यानंतर माझ्या दोन्ही शेतामध्ये पाणी पसरलं तर जबरदस्त. जो पहिला पूल होता त्याच्यात बागायचं व्यवस्थित बागायचं म्हणजे फक्त मोऱ्यांची रुंदी वाढवली असते ना चाललं असतं. मोरत बागणार होतं त्यासाठी 60 लाख रुपये खर्च आहे. काही गरज नव्हती. 60 मी लाखाचा माझ्या खर्च- लेटरमध्ये स्पष्ट उल्लेख केला हा अनावश्यक खर्च आहे. ग्रामपंचायत लेटर दिलेले आहे. मला अजून पुन्हा कोणाकडे लिखित उत्तर आले नाही, मागणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संदीप भाऊ, तुम्ही आले म्हणून हे काम बंद केले आता. बरोबर. मला कळत नाही शास्त्रीय नियमाप्रमाणे शासकीय कामं जी महत्त्वाची पूल आहे, आता हा साखर पूल महत्त्वाचा आहे. हे काल रात्री तुम्ही पहा, हे काल जिओ टॅगचे 10:16 हे बघा, ही तारीख बघा 24 तारीख आहे. 10:16 हे काम चालू होतं रात्री. नाही पण आणि आता ऐका ना, माझं म्हणणं आहे फक्त एवढं आहे, तुम्ही आले म्हणून हे काम आता बंद केले. एवढं घाईने काम चालू आहे रात्रीचं, वय स्टील पासवायचं काम एवढं महत्त्वाचा विषय ना. उद्या काही झालं ते व्यवस्थित, याला जबाबदार कोण? आता हा व्हिडिओ तुम्ही बघा, रात्रीचं काम चालू आहे. काल रात्रीभर काम चालू आहे. हे बघा, आता बसून चालू करताय. नाही पाऊस पडेल वगैरे काय तिकडे त्रास होईल त्यामुळे काम खास करत असं मला वाटतं. कामाची मुदत संपली काय? नाही, काम बंद केलं 3 दिवस. हे 3 दिवस मी तक्रार जेव्हा 3 दिवसापूर्वी दिलता ना, काम 3 दिवस बंद होते. पण काल दादांचा फोन दुपारी झाला ना मला, दुपारपासून काम चालू आहे. त्याच्या आधी 3 दिवस उपअभियंता जे आहेत जाधव साहेब आणि याचे GA BC साहेब आहेत, सम्राट BC, त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं होतं की आम्ही ते काम बंद केले आहेत. जोपर्यंत आम्ही डॉक्युमेंट्स बदल करणार नाही डॉक्युमेंट्समध्ये, तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही, असं त्यांनी क्लिअर कट सांगितलं. 3 दिवस ते काम बंद होतं. पण काल आमदार साहेबांचा फोन झाला आणि दुपारपासून हे काम चालू झालेलं आहे. आता काय तुम्ही बंद नाही करणार काम? नाही, ठीक आहे, आता पाहू. आता मी पेपर बघूया कागद उलटणार. हा काय आता शेवटी बघा, आता मी तर काही पहिल्यापासून सांगतोय माझ्या कामाला विरोध नाही आणि हे काम चालू आहे.